बघितलं किती खुसखुशीत बनली आहे ही नानखटाई। तर आज आपण बघणार आहोत एकदम बेकरीमध्ये भेटते तशीच नानखटाई, ते पण कढईत विदाउट अवन। ही नानखटाई तुम्ही महिनाभर एका हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवू शकता। खाऊन कोणी बोलणारच नाही की ही घरी बनलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर नानखटाई बनवण्याकरिता इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, ज्याला मी चाळून घेतलेला आहे। इथे मी पूर्णपणे मैदा वापरत आहे। तुम्ही इथे पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ व अर्धी वाटी मैदा असा कॉम्बिनेशन सुद्धा यूज केला तरी चालेल। व इथे मी घेतलेला आहे अर्धा टीस्पून वेलची पूड, पिस्ताचे काही काप करून घेतलेले आहे डेकोरेशन करिता। नानखटाईवरती डेकोरेशन केलं पिस्ताच्या कापनी, ते सर्व करायला पण खूप आकर्षक सुंदर दिसतं। इथे घेतलेला आहे मी 1 वाटी साजूक तूप, ज्याला मी हलकसं गरम करून घेतलेलं आहे। अति प्रमाणात गरम करू नका, कारण की हे तूप फक्त आपल्याला पातळ हवंय। तूप जास्त पण गरम नको, अति प्रमाणात पण गरम नाही पाहिजे, म्हणून तुपाला थोडंसं मी पातळ करून घेतलेलं आहे आणि तेच इथे वापरत आहे। आणि इथे मी घेतलेला आहे अर्धा वाटी बेसन, ज्याला की मी इथे चाळून घेतलेला आहे। आणि इथे घेतलेला आहे मी 1 वाटी पिठी साखर। तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे सगळे प्रमाण अचूक आहे, त्या प्रमाणात टोटल 13 ते 14 नानखटाई बनतील। सविस्तर प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते चेक करून घ्या। चला तर मग आता इथे नानखटाई बनवूया। तर सर्वात अगोदर इथे मी टाकत आहे मैद्यामध्ये अर्धी वाटी बेसन, 1 वाटी पिठी साखर, अर्धा टीस्पून वेलची पूड। आता या सगळ्या जिन्नसला एकजीव करून मिक्स करून घ्या। आता यात जाईल 1 वाटी पूर्ण साजूक तूप, हे बरोबर प्रमाण आहे। 1.5 वाटी मैद्याकरिता 1 वाटी साजूक तूप। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रमाण सगळं देत आहे, इन्ग्रेडियंट्स प्रमाण वगैरे, तिथे जाऊन चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता या सगळ्याचा असा गोळा तयार करायचा आहे। पीठ कसं मळतो आपण, कणिक मळतो ना, तसा पूर्ण गोळा तयार करायचा आहे। हे बघा, बिना दूध टाकून बिना सोडा काही पण वापरलं नाहीये, फक्त तुपासकटच आपण इथे एक गोळा तयार केलेला आहे। इथे काहीच आवश्यकता नाही, फक्त घरातले इन्ग्रेडियंट सोबत आपण ही नानखटाई बनवत आहे। बघा किती छान आणि सॉफ्ट गोळा इथे तयार झालेला आहे। आता याचे असे छोटे छोटे पेढे बनवायला घेऊया। हे बघा, इथे अगोदर काय करायचं ना, लिंबाच्या आकाराचा असं छोटासा असा गोळा घ्यायचा आणि त्याला हलकसं असं प्रेस करायचं। हलकसं प्रेस करायचं, जास्त नाही। हे बघा, हलकसं प्रेस केलं आणि त्यावर काय करायचं ना, पिस्ताचे असे काही काप ठेवायचे, म्हणजे डेकोरेट करिता। जेव्हा आपण कोणाला सर्व करू तर ते छान दिसेल, अजून उठून दिसणार, म्हणून पिस्ताचे बघा असे काप असे हलके हलके दाबायचे। हे बघा, तुम्ही बघू शकता एक नानखटाई इथे माझी तयार आहे। आता याला हलकसं असं उचलायचं आणि काय करायचं ना, त्या बटर पेपरवर ठेवायचं। मी इथे बटर पेपर वापरलेला आहे। आता इथे आपण कढईमध्ये करणार आहे, म्हणून इथे मी बटर पेपर वापरलेला आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं ना, ताटली घ्यायची आणि ताटलीवर तूप लावायचं आणि त्यावर असे नानखटाई ठेवायचे। अशाच प्रकारे आता आपण बाकीचे नानखटाई पण तयार करून घेऊया। हे बघा, इथे माझे बाकीचे नानखटाई बनवून तयार आहे। एवढ्या प्रमाणात टोटल 13 ते 14 नानखटाई बनवून झालेल्या आहे। हे बघा, मी इथे दोन्ही साइड 2 ताटल्या वापरलेल्या आहे। 13 ते 14, एका याच्यात 6, एका याच्यात 5 असे काहीतरी प्रमाण आहे। आता हे आपण कढईमध्ये बेक करायला ठेवूया। ते कसं करतात चला तर मी सांगते। नानखटाई बनवण्याकरिता इथे मी कढई प्री हीट करायला ठेवलेली होती। तर आता इथे कढई प्री हीट झालेली आहे। इथे मी कढईमध्ये
थोडं मीठ टाकलेलं आहे, जे की मी प्रत्येक बेकिंग प्रोसेसला वापरते व त्यावर असा एक स्टँड ठेवलेला आहे. तर इथे कढई प्रीहीट झालेली आहे. तर या कढईमध्ये मी इथे एक अशी प्लेट ठेवत आहे. लक्षपूर्वक ठेवा, कारण की कढई गरम असते तर तुमच्या हाताला चटका लागू शकते. आणि त्यावर अशी एक झाकण ठेवायची आहे, जेणेकरून वाफ सगळीकडे बसेल. आता याला 20 ते 25 मिनिट हातने लावायचं आहे. असंच वाफेवरच होऊ द्यायचं आहे. तर आता इथे टोटल झालेले आहे 20 मिनिटं. तर आता याला चेक करून घेऊया. हे बघा, नानखटाई छान झालेली दिसत आहे. हाताला चिपकत पण नाहीये, म्हणजे की छान झालेली आहे. पण एकच गोष्ट आहे जी लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे 20 मिनिटाच्या अगोदर झाकण उघडून नाही बघायचं, कारण की ते ॲज एक्सपेक्टेड नाही बनेल. तर आता हे गरम आहे, तर यावर असंच झाकून पूर्णपणे थंड झाल्यावरच प्लेटमधून काढायची आहे. हे बघा, इथे नानखटाई थंड झालेली आहे. तर इथे मी प्लेटमधून एक काढून दाखवते. बघा, समोरून पण किती छान दिसत आहे आणि मागून पण बघा, जळलेली पण नाहीये, अजिबात जळलेली नाहीये. खूपच सुंदर कलर आलेला आहे, खूपच सुरेख कलर आलेला आहे. समोरून पण छान दिसत आहे आणि बॅक मधून पण छान दिसत आहे. तर मग मंडळी, बघितली आजची रेसिपी किती सोपी होती आणि ते पण फक्त अर्ध्या तासात बनली व किती छान फुगली, ते पण कुठल्याच प्रकारचा सोडा न वापरता, ते पण घरातल्या सामग्रीतून. किती छान रेसिपी बनवली आज. जर तुमच्याकडे कोणी गेस्ट आले तर फक्त अर्ध्या तासात तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. मग मंडळी, तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचा ते बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे सगळे अपडेट्स तुम्हाला भेटतील. व माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा. मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आतासाठी ठीक आहे, टाटा, ओके, बाय बाय. भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.